Hello warriors, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र गव्हर्नमेंट आज त्यांनी वैद्यकीय अधिकारी गट अ या रिलेटेड पदभरतीची एक नोटिफिकेशन जारी केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1440 पद भरती होणार आहेत अशा पद्धतीची ती ॲड आहे. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये त्यांनी जी शैक्षणिक पात्रता मांडलेली आहे ती MBBS आणि MBBSच्या नंतर जे MD आहे त्यांची पदविका आहे त्या पद्धतीचे त्यांनी एक शुद्धीपत्रक सुद्धा काढलेलं आहे. मुद्दा आहे की BAMS हे जे पद आहे जे की MBBSच्या समकक्ष आपण मानतो PHCच्या लेवलवरती. सो वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे ते PHCला असतं आणि त्याबरोबर ते समकक्ष पदावरती काही पाठीमागं आपल्या पोर्टलवरती सुद्धा MBBS/BAMS अशा पद्धतीनं ते दिलेलं होतं. परंतु आजची जी ॲड आहे ते ॲक्च्युली एक संतापजनक आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. या व्हिडिओमध्ये मी जे पण काही बोलेल ते माझं वैयक्तिक मत असेल. कारण याच्यापूर्वी पण आपण बऱ्यापैकी ॲड बघितल्या किंवा BAMSचा एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष सुद्धा आपण बघितलेला आहे. कदाचित असं म्हणणं सुद्धा वावगं ठरत नाहीये की BAMSला आलो म्हणजे आपल्याला संघर्ष हा चुकलेला नाहीयेच. आपल्या 5वीलाच बऱ्यापैकी पुजलेला आहे असं वाटतं. आणि वेळोवेळी गव्हर्नमेंट अशा पद्धतीच्या ॲड काढून पुन्हा त्या संघर्षामध्ये वाढच करत आहे. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की वेळोवेळी ज्या काही शासनाने काही मार्गदर्शक तत्व निर्गमित केलेली असतात त्याच्यापैकी एक तत्व असं आहे की जे पण काही पदं निघतायत मेडिकल ऑफिसरच्या रिगार्डिंग त्याच्यामध्ये MBBS आणि BAMS यांचं काही प्रमाण ठरवून दिलं होतं जे जवळपास 20% आसपास आहे. काही लोक 25% म्हणतात पण 20% आपण मिनिमम समजूया. 100 पदं जर निघाली तर त्याच्यामधील 20 पदं हे BAMS साठी असावी. हे मार्गदर्शक तत्व आहे. आता या तत्वाला सुद्धा डावलून त्यांनी 100% पदं ही MBBS साठी रिझर्व करून टाकलेली आहेत. पण अशी पदं आहेत की ज्या ठिकाणी समकक्ष पदावरती BAMS घेतले गेलेले आहे त्याच्यापूर्वी सुद्धा आणि ते रिक्त पदामध्ये पण त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. असं असताना देखील 0% BAMSला देणं म्हणजे ते थोडंसं अपमानजनक म्हणा किंवा एक इनजस्टिस तत्व म्हणा किंवा संतापजनकच आहे. अशा पद्धतीची ही ॲड किंवा ही जी पदभरतीची नोटिफिकेशन आज आलेली आहे ती आहे. बऱ्यापैकी आपल्या BAMS बंधूंनी मला कॉल केले, मेसेजेस केले की या रिगार्डिंग आता काय करता येईल. कारण इलेक्शनच्या तोंडावरती ॲड येणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती होतं. 1,500 म्हणजेच 1500 पदांची ॲड काढणार असेही मंत्री महोदय बोलले होते. असं असताना फक्त आणि फक्त MBBSलाच ही पदं देणं आणि BAMSला हे डावलणं याच्या पाठीमागं वेगळी पण काही यंत्रणा असू शकते. फक्त या गोष्टीवरती असं म्हणून चालणार नाही की BAMSची जी आपली काही बांधव आहेत ते कोर्ट केसेस करतात किंवा त्रास देतात किंवा RTI टाकून मागतात. फक्त या गोष्टीवरती जर अशा पद्धतीनं केलेलं असेल तर ते नक्कीच चुकीचं राहील. कारण जी गोष्ट चुकीची आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं लढणं पण योग्य असतं. परंतु म्हणून अशा पद्धतीनं 0% पदं BAMSला देणं किंवा ठेवणं हे अन्यायकारक आहे आणि चुकीचं आहे माझं वैयक्तिक मत आहे. आता याच्यामध्ये जर मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं गेलं असतं तर याच्यामध्ये 1440 याचा जरी 20% जरी काढला तर जवळपास तो 288 म्हणजे गेल्या वर्षी जी पदं होती 283च्या आसपास सेम पदं यायला हवी होती. परंतु तसं इथं दिसलेलं नाहीये. बरं, पुन्हा सार्वजनिक आरोग्य विभाग हा शुद्धीपत्रक सुद्धा काढतो शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत की फक्त MBBS व MBBS पदविका असं त्यांच्यामध्ये होतं तर त्यांनी ते शुद्धीपत्रकाद्वारे MBBS पदवी किंवा पदव्युत्तर पदवी वगैरे दिलेलं आहे. म्हणजे शुद्धीपत्रक ते शैक्षणिक अर्हतेबाबत काढत असताना देखील BAMSचं महत्त्व त्यांना लक्षात आलेलं नाहीये किंवा BAMSला विचारात घेतलं गेलेलं नाहीये. ठीक आहे. आता BAMSची जी पदभरती आहे जी गेल्या वर्षी 283 पदांसाठी झाली त्याच्यामधील त्यांचा काय वेगळा अनुभव होता असं करून ही पदं यावेळेस BAMSला दिली गेली नाहीयेत का हा एक विचार आहे. दुसरा विचार आहे की मग BAMSची पदभरती आता होणार नाहीये का. कारण आत्ताच बघा जे नॅशनल हेल्थ मिशन आहे त्याच्यामध्ये जे RBSK किंवा इतर समकक्ष पदावरती असलेले जे आपले डॉक्टर्स आहेत ज्यांना 10 वर्ष सर्व्हिस झालेले आहे त्यांना सुद्धा समायोजनाच्या द्वारे समावेशन करून घेतलं जाणार आहे. मग जी रिक्त पदं होती जी MBBS साठी त्यांनी आता जवळपास 1,500 घेतली समायोजनाद्वारे किंवा समावेशनाद्वारे काही आता पदं भरली जाणार आहेत. मग आता पदं BAMS साठी काही वॅकंट राहणार नाहीयेत का किंवा गट अ ची पदं आताही आलेली आहेत मग गट ब ची पदं येण्याची काही आशा आहे का किंवा इतर आता जी पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये BAMSला विचारात घेतले जाणार आहे की नाही
भविष्यात यापुढे कधीही, हा पण एक विचार राहतोय. मग BAMS साठी जर सरकारची जी पदं असतात, आपण ज्याला म्हणूया की गव्हर्नमेंट आपल्या ज्या ॲड येतात त्याच्यामध्ये भरती होणारच नसेल, तसं तरी मग सरकारने एकदा शासन निर्णयाद्वारे स्पष्टच करून द्यावं, की याच्यानंतर BAMSची गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही वगैरे, वगैरे. कारण मार्गदर्शक तत्व जर आपण वेगळ्या पद्धतीने घेत असू आणि ॲडव्हर्टाइजमेंट येत नसेल, तर मात्र 2 पद्धतीमध्ये तफावत दिसते, हे नक्की आहे. इनजस्टिस दिसतोय का? तर येस, इनजस्टिस दिसतोय. संघर्ष करावा लागतोय का? येस, इथून पुढे संघर्ष करावा लागेल. मग आता करायचं नक्की काय? की आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट वेगळी कोणती संतापजनक आहे, ती म्हणजे ही की MBBS साठी पदं काढतात, त्याच्याविषयी काही दुमत नाहीये. परंतु त्या जागा स्टिल व्हॅकंट राहतात. एक्झाम घेऊन सुद्धा काही लोकं तिथे जातही नाहीयेत. म्हणजे एकीकडे ज्यांना जास्त गरज नाहीये त्यांच्यासाठी पदं जास्त आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे किंवा जे त्या ठिकाणी येऊ इच्छितात त्यांच्यासाठी मात्र दरवाजे बंद आहेत. हे कुठेतरी चुकीचं वाटतं आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. नेक्स्ट मूव्ह काय असायला पाहिजे मग या पार्श्वभूमीवरती? सतसत विवेक बुद्धीने जर विचार केला, तर याच्यामध्ये नेक्स्ट मूव्ह हा असायला पाहिजे, की जे आयुर्वेदासाठी ज्या काही संघटना आहेत किंवा आपण असं म्हणूया, की आपले आयुष मंत्री आहेत, मंत्री महोदय आहेत, यांच्या तरी कानावरती ही गोष्ट नक्की गेली पाहिजे, की बाबा अशा पद्धतीची गोष्ट आहे. आयुष फॅटर्निटी म्हणजे बंधुतेमधून अशा पद्धतीचा विचार पुढे येतोय, जो की आपण पकडला पाहिजे. त्याच्यावरती काहीतरी विचारपूर्वक काहीतरी डिसिजन घेतला गेला पाहिजे. हे त्यांच्यापर्यंत नेणं हे महत्त्वाचं राहील. शुद्धीपत्रकाद्वारे पुन्हा याच्यामध्ये चेंज होऊ शकतो का? तर येस, गव्हर्नमेंटच्या हातातल्या गोष्टी असतात या. शुद्धीपत्रकाच्याद्वारे शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करण्याचा त्यांचा अधिकार आहे. करू शकतात. अदरवाईज असं होईल की आपल्या जी वाटेला प्रतीक्षा येते ती प्रतीक्षा कायम कंटिन्यूच राहील का? कारण गेल्या 10 ते 15 वर्षानंतर ॲड आली होती. मग आत्ताच्या अजूनही आपण मग पुन्हा असंच अपेक्षा करायची का पुन्हा 10 वर्षांनी पुन्हा BAMS साठी ॲड येईल? तर तशी गरज नाही पडली पाहिजे. कारण आताच्या ह्या ॲडमध्ये बघा पुन्हा PWDच्या जागामध्ये पण थोडासा घोळ दिसतोय. गेल्या वेळेसच्या काही 56 जागा आहेत त्या सुद्धा तशाच दिसतायत ह्या. किंवा NT या कॅटेगरीसाठी मग NT B, C, D किंवा VGNT असेल त्यांच्यासाठी 0 जागा आहे. म्हणजे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने झालेली ॲड आहे ही. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी असलेल्या 2-3 आहेत, की ही जी पदं आहेत ती फक्त MBBS साठी वर्ग करण्यात आलेली आहे, तर BAMS साठी का नाहीये? नंबर 1. तर त्याच्यापैकी जे मार्गदर्शक तत्व आहे 20%चं ॲटलीस्ट तेवढी पदं BAMS साठी देण्यात यावी, असं एक शुद्धीपत्रक काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील सामूहिकरित्या. अदरवाईज आपण ठेविले अनंती तैसीची राहावे या जर भूमिकेत असाल तर मग काही गोष्टी होणार नाहीयेत. गेल्या वर्षी पण आपल्याला एक्झामसाठी आपल्याला व्हिडिओ बनवावा लागला होता. काहीतरी संघर्ष केल्याशिवाय त्या गोष्टी आपल्या वाट्याला येत नाहीयेत. पण BAMSचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतात शासकीय लेव्हलवरती. म्हणून त्यांना पदच न देणं असं जर ऐकिवात मतं येतात अशी. हे असेलच असं नाहीये. परंतु असं जर असेल म्हणून हे अशा पद्धतीनं करणं हा काही उपाय नाहीये ना त्याच्यावरती. लोकं कोर्टामध्ये किंवा स्टे का आणतात? काहीतरी त्यांच्याविषयी पण काहीतरी इनजस्टिस झालेला असतो. बिकॉज ऑफ दॅट कारण त्यांना काही कामं नाहीयेत म्हणून ते तिथे जात नाहीयेत. आपण शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं विचारधारेचे असतो. परंतु जिथं काहीतरी चुकीचं होतंय किंवा कोणाचे तरी अधिकार डावलले जातायत, सरळ-सरळ, अशा वेळेस ॲटलीस्ट ती बाजू तरी ऐकून घ्यायला पाहिजे किंवा त्याचं उचित असं स्पष्टीकरण तरी मिळायला हवं. या पद्धतीने आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. शुद्धीपत्रकाची डिमांड करावी लागेल. तेव्हा याच्यामधील कुठल्यातरी जागा आपल्याला मिळू शकतील. अदरवाईज मग गट ब ची वॅकन्सी कधी येईल त्यावेळेस आपल्याला ते करावं लागेल किंवा ज्यावेळेस वॅकंट राहतील पदं त्यावेळेस कुठलीतरी अधिसंख्य पदं निर्माण करून मग पदभरती करावी लागेल का? याच्यासाठी मग थोडा वेळ लागेल. परंतु आता जी ॲड आहे त्याच्यामध्ये आपल्याला शुद्धीपत्रकाच्या द्वारे जे मार्गदर्शक तत्व आहे 20%चं ते तरी समकक्ष पदावरती आपल्याला दिलं जावं. या मागणीची मला वैयक्तिकरित्या डिमांड करावीशी वाटते. आपली ही मतं आहेत. आपल्यालाही काही अडचणी असेल तरी कळवा. आपापल्या परीने ज्या परीनं आपण लोकप्रतिनिधींच्या द्वारे किंवा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून ही जी स्थिती आहे ती शासनाच्या निदर्शनास आणावी आणि योग्य त्या विहित मार्गाने शासनाकडे आपली बाजू मांडावी असं मला वाटतं. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून एक मिस होते. ती गोष्ट अशी की एकूण पदभरतीच्या संख्येच्या बाबत ज्यावेळेस पोर्टलवरून सगळ्या गोष्टी हटवण्यात आल्या आणि आता त्याच्यावरती काहीच नाहीये. तर त्या गोष्टीच्या पाठीमागे पण थोडासा पारदर्शकता नसल्याचा काही लोक त्याच्यावरती आरोप करतात. तर ते पण एक डिमांड केली गेली पाहिजे की जे पण काही होतंय पारदर्शकतेने व्हावं
त्या पोर्टलवरती जे काही म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा नोटिफिकेशन्स किंवा बाकी आणखी काही GIS असतील तर ते त्या पोर्टलवरती अपलोड व्हावेत. कारण आता सध्याच्या घडीला पोर्टल बघितलं तर त्याच्यावर काहीच दिसत नाहीये. याच्यामध्ये थोडासा शंकेला वाव मिळतोय. जेणेकरून ही पण एक आपण डिमांड करायला हवी, की जे पण काय असेल ते पारदर्शकतेने ठेवा. तुमचं जे काही स्पष्टीकरण असेल याबाबत, की बाबा आम्ही हे मार्गदर्शक तत्व याबाबत का पाळलेलं नाहीये, ते पण स्पष्टीकरण सर्वांच्या समोर आलं तर ओके होईल. ओके. सो वैद्यकीय अधिकारी गट अ किंवा आता आपण म्हणूया गट ब या पदभरतीसाठी BMSच्या लेवलवरती किंवा BMSच्या जागांवरती आपण सर्वांनी एकमुखाने सामूहिक पद्धतीने प्रयत्न करावे. त्या रिलेटेड जे पण काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळतील किंवा एक्स्ट्रा कोणाचे काही कॉन्टॅक्ट्स असतील किंवा विहित मार्गानं, मी पुन्हा एकदा म्हणतो की आपल्याला विहित आणि कायदेशीर मार्गानंच आपल्याला आपली डिमांड शासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. त्या पद्धतीने प्रयत्न कराल. ज्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीनं पावलं उचलावीत. ओके. काही अडचणी असतील मलाही शेअर करा किंवा काही माझ्या सांगण्यामध्ये काही त्रुटी राहत असतील तर तेही माझ्या निदर्शनास आणून द्यावे. पण जेणेकरून एक सामान्य आणि एकदम जेन्युइन आपण म्हणूया की एक डिमांड आहे की बाबा आयुर्वेदासाठी पण शासनाच्या नोकऱ्यामध्ये काहीतरी प्रतिनिधित्व डेफिनेटली ठेवलं जावं. बस एवढी माफक अपेक्षा आहे. प्रत्येक ॲडमध्ये BMSच्या लोकांना पुन्हा पुन्हा संघर्ष करूनच ते मिळवावं अशी परिस्थिती वारंवार येता कामा नये. एकदा त्याच्यावरती डिसिजन व्यवस्थित व्हावा आणि तो फॉलो केला जावा. ओके. ठीक आहे. होप करूया आपण काहीतरी याच्यातून बेटर होईल आणि नवीन पदभरतीसाठी काहीतरी आपल्याला जागा मिळतील याची जस्ट अपेक्षा करूया. काही अडचणी असतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि काही नवीन जर गोष्टी समजल्या किंवा काही स्कोप मिळत असेल की बाबा अजून काहीतरी गोष्टी आहेत ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या BMS बांधवांना त्याच्यामध्ये पर्सेंटेज आपलं वाढेल त्याच्यामध्ये आपल्या पदांच्या मध्ये जे की आता 0% आहे. तर ते जरी काही इनोव्हेटिव्ह काही मिळत असतील मुद्दे तरी मला ते कळवलं तरी चालतील. ठीक आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.